Dear student, unit number 3, plant communities. So last lecture discussing about the characteristic of the community and spatial diversity are completed in last lecture. So today we will learn about the growth forms. So plant community means different type of the communities are present in throughout the world and different plant indicators to indicate from the different regions. म्हणजे आपण या ठिकाणी पाहतोय की प्रत्येक प्लांट्स त्या ठिकाणी इंडिकेट करणारे कुठल्या म्हणजे फॉर एक्झाम्पल लॉट ऑफ द स्पीसीज आर प्रेझेंट इन थ्रूआउट द वर्ल्ड्स. जगामध्ये आपण जर म्हटले तर असंख्य अशा त्या ठिकाणी वनस्पती त्या ठिकाणी आहेत, त्यांच्या जाती प्रजाती आणि त्यामध्ये पण त्या ठिकाणी त्यांचं जे हॅबिटॅट असणार आहे म्हणजे त्यांचं सॉईल कंटेंट कुठे कशा पद्धतीचे असणार आहे, फेवरेबल एन्व्हायरमेंटल कंडिशन आणि ते कुठल्या कंडिशनमध्ये ते जिवंत राहतात. या सगळ्या गोष्टींचा या ठिकाणी आपण ज्या विचार करतो त्याला आपण प्लॅन कमिटीज म्हणणार आहोत. मग यामध्ये काही पॉईंट्स या ठिकाणी दिले. ग्रोथ फॅक्टर्स, मग हे ग्रोथ केव्हा होणार आहे, कसं होणार आहे, का होतात, काय चेंजेस घडून येतात, या सगळ्या गोष्टी आपल्याला याच्यात पाहायचं आहे. आणि डॉमिनन्स म्हणजे काय की अचानक त्या ठिकाणी त्यांना फेवरेबल कंडिशन जर मिळाली तर त्या ठिकाणी त्यांचं पॉप्युलेशन जर असेल तर ते मात्र सडनली इन्क्रीज होतं किंवा त्यामध्ये ॲटोमॅटिकली ते प्लॅन्ट्स त्यामध्ये चेंजेस आणतात आणि चेंजेस आल्यानंतर त्यांचं सर्वायवल त्या ठिकाणी वाढत असतं. याला आपण म्हणणार आहोत ग्रोथ फॉर्म्स. ओके, ग्रोथ फॉर्म्स इज अ सम ऑफ ॲडॅप्टेशन्स ऑफ इंडिव्हिज्युअल्स टू इट्स environment and determine the structural pattern of the community. A community consists of a different growth forms like in a tree, shrub, herb and mosses etc. which determine the community structure in each growth forms from. As in a trees there may be different kinds of the plant as a broad leaves trees, evergreen trees. These different growth forms determine the structural pattern of the community. आता स्ट्रक्चरल पॅटर्न ऑफ कम्युनिटी आहे कसं काय त्यांनी म्हटलेलं आहे. सम ॲडॅप्टेशन, समजा त्यांनी एन्व्हायरमेंटल कंडिशन त्या ठिकाणी ॲडॉप्ट केली असेल त्या फेवरेबल कंडिशननुसार, तर यामध्ये डिफरंट काइंड ऑफ द प्लांट स्पीसीज आर सर्वायवल. फॉर एक्झाम्पल ग्रोथ लाईक इन अ ट्री, हर्ब, श्रब, मॉसेस एटसेट्रा. सो डिटरमाइन द कम्युनिटी म्हणजे त्या ठिकाणी सर्वाय करताना किंवा राहताना त्यामध्ये ट्री कुठल्या प्रकारची, कसं त्याच्यामध्ये बदल घडून आणलेले आहेत. काही जे डायकॉट मोनोकॉटचे प्लांट असणार आहे किंवा टेरिडोफाईट असेल, जिम्नोस्पर्मचे प्लांट असेल. सो द फेवरेबल एन्व्हायरमेंटल कंडिशन टू चेंजेस. मग यामध्ये आपण पाहतोय की बरेच वेळेस त्या ठिकाणी एन्व्हायरमेंटल कंडिशननुसार त्या प्लांट्सने त्यामध्ये बराचसा मोठा त्या ठिकाणी बदल घडून आणलेला असणार आहे. त्यालाच आपण प्लांट्स ॲडॅप्टेशन्स आपण असं म्हणणार आहोत. सो डिफरंट काइंड ऑफ द प्लांट ॲज अ ब्रॉड लिव्स म्हणजे मोठे पानं असणारे किंवा एव्हरग्रीन म्हणजे 12ही महिने त्या ठिकाणी अगदी हरित अशी वनस्पती. डिफरंट ग्रोथ फॉर्म्स डिटरमाइन द स्ट्रक्चरल पॅटर्न म्हणजे वेगवेगळ्या सीझनमध्ये त्या ठिकाणी ग्रोथ करत असेल त्यामध्ये चेंजेस आणत असणारे. फेवरेबल कंडिशन म्हणजे फॉल डाऊन ऑफ द लीफ, फ्रुटिंग, फ्लॉवरिंग पिरियड, फ्रुटिंग रायपनिंग कंडिशन्स, लीफ फॉल्स, लीफ फॉर्मेशन्स और डिफरंट रिजन्स, डिफरंट सीजनल कंडिशन्स टू ॲडॉप्ट. मग जसं त्या ठिकाणी एन्व्हायरमेंट बदलतं तसं त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला बदल पाहायला मिळणार आहेत. याला आपण म्हणणार आहोत. आता यामध्ये बघा पुढचा पॉईंट आहे याच्यात स्ट्रक्चर. कम्युनिटी आर कॉम्प्लेक्स एंटाइटीज दॅट कॅन बी कॅरेक्टराइज बाय देअर इन अ स्ट्रक्चर, द टाइप्स ऑफ मेंबर्स ऑफ द स्पीसीज प्रेझेंट. द कम्युनिटी इज द रिझल्ट इन द मेनी इंटरॅक्टिंग फॅक्टर्स बोथ अबायोटिक अँड बायोटिक, नॉन लिव्हिंग अँड लिव्हिंग. Some species such as in a foundation species are a keystone species play particularly important roles in determining their in a communities and structures. तर या ठिकाणी कसं डिटरमाइन करणार आहे तर डिटरमाइन करण्यासाठी द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर फ्रॉम द कीस्टोन म्हणजेच आपण पाहतोय मी मागे पण तुम्हाला सांगितलं की कीस्टोन म्हणजे जसं मी तुम्हाला मागे सांगितलं की एक थोडंसं मी मागचं एका चॅप्टरच्या बाबतीत बोलतोय मेटाबॉलिक रिॲक्शनच्या बाबतीत. मेटाबॉलिझममध्ये काय होतं की ज्यावेळेस एन्झाईम एक चॅप्टर आपण 12वीला पण पाहिलं असेल तर याच्यामध्ये आपण पाहतो की आणि लॉक एक फॅक्टर असणार आहे जे त्या कीमुळे त्या ठिकाणी ते लॉक ओपन होतं ॲज अ पर्टिक्युलर एन्झाईम्स आर सिक्रेट फ्रॉम द हॉर्मोनल चेंजेस. जसं त्या ठिकाणी आपण एखादी वस्तू म्हणजे 100 लॉक असेल त्या 100 लॉकमधनं एखादीच चावी त्या
लॉकला लागेल, बाकीच्या लागणार नाही. किंवा या ठिकाणी समजा एक लॉक असेल आणि 100 की असेल तर एकच चावी त्या ठिकाणी लागणार आहे. सेम त्याच पद्धतीने त्या एन्व्हायरमेंटला असणार आहे की पर्टिक्युलर एन्व्हायरमेंटल कंडिशन असेल तर ते ग्रो होईल. अदरवाईज ते प्लॅन सुटेबल एन्व्हायरमेंट नसेल, सुटेबल लँड नसेल, फेवरेबल कंडिशन जर नसेल तर ते प्लॅन चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी ग्रो करत नाहीत. सो नंबर ऑफ फॅक्टर्स आर डिपेंड. फॉर एक्झाम्पल सॉईल कंटेंट, एन्व्हायरमेंट, इनडायरेक्टली नॉन लिव्हिंग अँड लिव्हिंग फॉर्म्स. आता लिव्हिंग जर म्हटलं तर मी असं म्हणेल की याच्यामध्ये सॉईल कंटेंट्समध्ये नंबर ऑफ बॅक्टेरिया आर प्रेझेंट. सल्फर बॅक्टेरिया, नायट्रोजन बॅक्टेरिया आर प्रेझेंट. नंबर ऑफ मायक्रोब्स टू ग्रोथ प्रमोटिंग हॉर्मोन्स आर फॉर्मेशन फ्रॉम डिफरंट मायक्रो एलिमेंट्स. म्हणजे त्यामध्ये आपण पाहतो की बरेचसे मायक्रो ऑर्गॅनिझम असणारे सॉईलमधले की त्याच्यामध्ये काही एलिमेंट जर असेल, मायक्रो एलिमेंट जर असेल तर ते मात्र रिलीज करतात. त्याच्यामुळे त्या ठिकाणी प्लांट्सचा डेव्हलपमेंट होण्यासाठी, चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी ग्रोथ होण्यासाठी त्यांना सुटेबल एन्व्हायरमेंट क्रिएट करतात. म्हणजे हा एक भाग देखील त्या ठिकाणी इम्पॉर्टंट असणार आहे की एन्व्हायरमेंटमध्ये असणारे टेम्परेचर असणारे, ह्युमिडिटी असणारे किंवा लँड क्वालिटी असणारे, pHची क्वालिटी असणारे लँडची, हे सगळं त्या ठिकाणी तो फॅक्टर देखील तेवढाच त्या ठिकाणी इम्पॉर्टंट असणार आहेत. ओके, म्हणून या ठिकाणी म्हटलं की स्टोन स्पीसीज प्ले अ पर्टिक्युलर इम्पॉर्टंट रोल इन अ डिटरमाइन देअर इन अ कम्युनिटी स्ट्रक्चर. प्ले इन डिटरमाइन देअर कम्युनिटी स्ट्रक्चर म्हणजे ते डिटरमाइन करतात की त्या ठिकाणी ते प्लांट स्पीसीज आहेत. मी मागच्या वेळेस तुम्हाला सांगितलं की समजा या ठिकाणी आपण पाहतोय की सफरचंद जर असेल तर आपल्याकडे उगवू शकत नाहीत, कारण की ते डिटरमाइन करतात काश्मीरकडचा रिजन. किंवा मसाल्याचे बरेचसे पदार्थ असणारे स्पायसेस आपण त्याला म्हणणार आहोत, ते आपल्याकडे ग्रो होऊ शकत नाही. तर काश्मीर रिजन ज्या ठिकाणी वातावरण जर असेल तर 6 महिन्यापर्यंत समजा किंवा 6-7 महिन्यापर्यंत, 8 महिन्यापर्यंत थंड असं वातावरण जर असेल तर अशा ठिकाणी ते चांगल्या प्रकारे ग्रो करू शकतात. त्यानंतर अगदी आपल्या रिजनमध्ये आपण जरी म्हटलं तर आपल्याकडे मात्र द्राक्षांची शेती चांगल्या प्रकारे होऊ शकत नाही. तिथं पण लँड, इथंही लँड आहे, बट डिटरमाइंड फ्रॉम द लोकॅलिटीज. म्हणजे ते लोकल एरिया जर असणार आहे तो लोकॅलिटी एरियाज म्हणजे त्या ठिकाणी सॉईल कंटेंट, एन्व्हायरमेंटल कंडिशन ऑर फेवरेबल सिच्युएशन्स. म्हणजे इवन त्या ठिकाणी 2-4-8 दिवसाचे जरी टेम्परेचर जरी बदललं तरी त्या ठिकाणी प्लांट हे सर्वाईव्ह करू शकत नाहीत. किंवा ते एन्व्हायरमेंट ॲडॉप्ट करतात, मात्र या ठिकाणी लाँग पिरियड्स जाऊ द्यावं लागतं आपल्याला. आणि एवढा लाँग पिरियड ते आपल्याला त्या ठिकाणी यायचं असेल. सो वाईल्ड टाईप ऑफ द प्लांट स्पीसीज. वाईल्ड टाईप म्हणजे काय, तर ती वनस्पती जर असेल तर ती जंगली फॉर्ममध्ये असली पाहिजे. आज आपण त्या ठिकाणी शेती करतो आहे, ॲग्रिकल्चर त्या ठिकाणी प्लांटच्या बाबतीत मी तुम्हाला डिस्कस करतो आहे. तर यामध्ये आपण पाहतो आहे की समजा तिकडनं जर आपण एखादा प्लांट जर आणलं असेल द्राक्षाचं इकडे लावण्याचा प्रयत्न केला तर ते चांगल्या प्रकारे डेव्हलपमेंट होऊ शकत नाहीत, कारण की त्यांना फेवरेबल कंडिशन नाही आहे, आपल्याकडे तरी नाही आहे. ॲपल असणारे, शिमला मिरची असणारे, कारण की ते डिटरमाइन करणारे दॅट लोकॅलिटी एरिया. मग तेव्हा डिटरमाइन करतो त्या ठिकाणी द स्ट्रक्चर कम्युनिटीज. त्या स्ट्रक्चर त्या कम्युनिटीमध्ये, त्या सॉईल्समध्ये, त्या एन्व्हायरमेंटमध्ये, त्या मायक्रोजमध्ये, सॉईलमधले जे मायक्रोज असतात ते डिटरमाइन करतात. सो लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग्स आर स्ट्रक्चरली कम्युनिकेट फ्रॉम द डिफरंट लोकॅलिटीज अँड एरिया. ओके, सो दी आर डिटरमाइन फ्रॉम द की स्टोन स्पीसीज. त्याला आपण म्हणणार की स्टोन स्पीसीज. ती स्पीसीज त्या रिजनमधली ते इंडिकेट करतात. की म्हणजे ज्याला आपण चावी म्हणतो तसं ते इंडिकेट करणार आहेत. ओके, द नेक्स्ट इज अ डॉमिनन्स. आता डॉमिनन्स म्हणजे काय, सो लॉट ऑफ द पॉप्युलेशन्स आर प्रेझेंट फ्रॉम वन काइंड ऑफ द स्पीसीज. एका टाईपचे स्पीसीज त्या ठिकाणी डॉमिनंट स्पीसीज असणार आहे. देन फेवरेबल कंडिशन्स आर इझिली टू ॲडॉप्ट अँड टू चेंज फ्रॉम द स्ट्रक्चर्स. बघा, द स्पीसीज इज द डिग्री टू विच द टॅक्झॉन इज अ मोर न्यूमरस. Thus, its competitors in an ecological community or make up more of the biomass. Most ecological communities are defined by their dominant species. Biological regulated communities are often influenced by the single species or by a group species that modify the environment. These organisms are called as a dominant. म्हणजे उदाहरणार्थ मी तुम्हाला मागे सांगितलं तुम्हाला की मोर ऑफ द बायोमास. सपोज त्या ठिकाणी काही प्लांट स्पीसीज जर आपण पाहिले तर 10 बाय 10 मीटरमध्ये त्या ठिकाणी एखादंच प्लांट स्पीसीज असणार आहे. पण सपोज त्याने एन्व्हायरमेंटल कंडिशन जर त्यांना फेवरेबल अशी जर मिळाली तर 10 बाय 10 मीटरच्या याच्यामध्ये साधारण त्या ठिकाणी 20 किंवा 25 किंवा 50 किंवा 100 स्पीसीजसुद्धा त्या ठिकाणी ग्रो करू शकतात. सो डॉमिनंट स्पीसीज आर ग्रोईंग फ्रॉम द फेवरेबल कंडिशन. जर त्यांना फेवरेबल कंडिशन जर मिळाली तर अशा पद्धतीने त्या ठिकाणी सुद्धा लॉट ऑफ स्पीसीज त्या ठिकाणी ग्रो होण्याची शक्यता त्या ठिकाणी जास्त असू शकते आणि असतातच. इन अ फॉरेस्ट कम्युनिटी लार्ज साईज ट्रीज
आर डॉमिनंट. लार्ज साईज ट्रीज जर फेवरेबल कंडिशन जर मिळाली तर तरी लार्ज साईजचे जे ट्री असेल तर ते मात्र या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी डेव्हलप होतात. श्रब अँड हर्ब्स आर मोस्टली सब डॉमिनंट. आणि श्रब आणि हर्ब जर असेल तर ते मात्र मोस्ट डॉमिनंट असणार आहे. जिथे ट्रीची संख्या जास्त असणार आहे तर अशा ठिकाणी मात्र आपण जर पाहिलं तर श्रब किंवा हर्ब जर असेल तर त्यांचे जे रेशो असणार आहे ॲज कम्पेअर टू द डॉमिनंट ऑर ट्री आर व्हेरी लेस नंबर. म्हणजे त्यांचे लेस असण्याचं कारण काय, बरेचसे उंच असे त्या ठिकाणी वनस्पती वाढून जातात त्यावेळेस त्या ठिकाणी असणारे हर्ब आणि श्रबला असेल तर त्या ठिकाणी फूड मिळत नाही किंवा सनलाईट त्या ठिकाणी फेवरेबल असं एन्व्हायरमेंट क्रिएट होत नाहीत. तर ते डॉमिनंट स्पीसीज जर असेल तर त्यावेळेस मात्र या ठिकाणी ट्री वाढून जातात. मी इन शॉर्टकट म्हणेल, दाट असं जर फॉरेस्ट झालं, क्राऊड दाट असं, तर अशा वेळेस त्या झाडांचा खाली उगवणारी वनस्पती त्या ठिकाणी सर्वाईव्ह करू शकत नाहीत. कारण सूर्यप्रकाश त्यांच्यापर्यंत जात नाहीत. त्याच्यामुळे हर्ब आणि श्रब हे ट्री त्या ठिकाणी उगवत नाहीत. तर मोठे ट्री त्या ठिकाणी उगवतात. लार्ज लीफ असलेले ट्रीज त्या ठिकाणी उगवतात आणि छोटे जे प्लांट असणार आहेत ते मात्र त्या ठिकाणी जिवंत राहू शकत नाही कारण की त्यांना सूर्यप्रकाश त्या ठिकाणी भेटत नाहीत. हे डॉमिनंट ट्रीमध्ये त्या ठिकाणी आपल्याला ते पाहायला मिळतं. ऑल द स्पीसीज आर नॉट इक्वली इम्पॉर्टंट इन एच कम्युनिटी. ऑल स्पीसीज आर नॉट इक्वली इम्पॉर्टंट. ते इक्वली राहणारच नाही. पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगितलं की जिथं ट्री जास्त असणार आहे तिथं हर्ब आणि श्रब जर असेल तर त्यांचा मात्र रेशो जर असेल तर तो कमी असणार आहे. ट्रीपेक्षा मात्र हर्ब त्या ठिकाणी अजून थोडेफार राहू शकतं पण श्रब मात्र या ठिकाणी खूप कमी प्रमाणात त्या ठिकाणी आपल्याला सापडणार आहेत. देर इज युजली 1 or 2 स्पीसीज ॲट इच ट्रॉफिक लेवल विच एक्झर्ट अ मोर डॉमिनंट इन्फ्लुएन्स ओवर द फंक्शन अँड स्ट्रक्चर ऑफ द कम्युनिटी दॅन द अदर्स. आता उदाहरणार्थ या ठिकाणी डॉमिनंट इन्फ्लुएन्स ऑफ ओव्हर द फंक्शन्स. आता ओव्हर फंक्शन का म्हटलं आहे, मी असं म्हणलं की काही रिजनमध्ये आपण पाहतो की सागचे ट्री, अगदी सातपुड्याच्या या रांगामध्ये पूर्वी खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी सागचे झाडं होते. मग अशा वेळेस त्या ठिकाणी काय की डॉमिनंट स्पीसीज म्हणजे फक्त ते ओळखले जायचे. म्हणजे दुसरे जे प्लांट स्पीसीज आहेत ते मात्र या ठिकाणी कमी होते. आज मात्र या ठिकाणी जसं आहे की ते जर मोठमोठे ट्रीज आहेत ते नष्ट झालेत तर त्या ठिकाणी त्यांचा खालोखाल असणारे त्या ठिकाणी सर्वाईव्ह करतायत. म्हणजे दुसरे जे ट्री असेल ते मात्र मोठ्या प्रमाणामध्ये झालेत. त्यामुळे या ठिकाणी हर्ब आणि श्रबचा जे रेशो असेल ते देखील वाढलेला आहेत. पण उंच जे ट्री आहेत ते मात्र आज पूर्णतः नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत किंवा नष्ट झालेले आहेत. कारण काय झालेले आहेत, कारण की त्या ठिकाणी कॉम्पिटिटर जो होता जसं त्या ठिकाणी बाहेर पडतात तसे मात्र या ठिकाणी दुसऱ्या येतो. ओके. द डॉमिनंट in a community may be in a most numerous species, highest biomass, trim the most waste, make a largest contributions of energy flow or nutrient cycles, or by some other means control and influence the rest of the community. मी तुम्हाला मागे सांगितलं बघा, याच्यात जर मोठे ट्री जर असेल तर त्याच्या खाली लहान ट्री जगू शकत नाहीत आणि त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन पण राहणार नाहीत. कशामध्ये? लहान ट्रीमध्ये. मग कोणामध्ये कॉम्पिटिशन असणार आहे? जे मोठे ट्री असेल यांच्यामध्ये कॉम्पिटिशन वाढत जातं आणि मोठ्यांमध्ये जे त्या ठिकाणी कॉम्पिटिशन वाढले तर लहान मात्र या ठिकाणी टिकू शकत नाहीत. इन जनरल आपण पाहतोय की बऱ्याचशा रिजनमध्ये आपल्याला ते पाहायला मिळतात. व्यवसायामध्ये आपण पाहतो मोठमोठे व्यापारी त्या ठिकाणी जर असेल तर छोटे छोटे व्यापारी लोकांचे त्या ठिकाणी मात्र पालनपोषण देखील त्या ठिकाणी होत नाही. तसं या ठिकाणी असणारे की मोठे ट्री जर असणारे तर अशा वेळेस मात्र त्याच्या खाली बुंद्यांशी असणारे छोटे जे झाडं असणारे ते मात्र या ठिकाणी सर्वाईव्ह करू शकत नाहीत. मग डॉमिनंट पीसेस जर असेल तर ते मात्र लार्जेस्ट कॉन्ट्रिब्युशन फ्रॉम द एनर्जी फ्लो, म्हणजे ते सगळ्यात जास्त एनर्जी जर असेल तर त्या मोठ्यांना लागते. त्याच्यामुळे त्या ठिकाणी छोटे या ठिकाणी जगू शकत नाहीत. ओके. दॅन फॉरेस्ट कम्युनिटी ट्री आर डॉमिनंट. द डिक्रीज लाईट इंटेन्सिटी, increase the relative humidity, interact precipitations, monopolize most of the moistures and nutrients in the soil, decrease wind velocity and furnish shelter and food for animal. यामध्ये आता बघा एक छोटंसं पार्ट त्या ठिकाणी खूप म्हणजे अगदी 3 ओळी दिलेल्या आहेत मात्र खूप काही त्याच्यात दिलेलं आहे. डिक्रीज लाईट इंटेन्सिटी, मोठमोठे ट्री असेल तर जमिनीवर त्या ठिकाणी येणारा जो सूर्यप्रकाश असेल तो मात्र कमी असणार आहे. इन्क्रीज द रिलेटिव्ह ह्युमिडिटी, मोठे ट्री जर असेल तर खाली जर ह्युमिडिटीचं वातावरण असेल ते मात्र पूर्ण ह्युमिड होऊन जातं, सूर्यप्रकाश भेट नाहीत, ड्राय एरिया असणार नाहीत. इंटरॅक्ट प्रेसिपिटेशन्स, म्हणजे त्या ठिकाणी त्या इंटरॅक्ट त्या ठिकाणी बऱ्याचशा स्पीसीजमध्ये जर असेल ते मात्र कुठेतरी चेंज होतात. एक तर छोटे झाडं जर असेल तर त्या ठिकाणी ॲनिमल्स दाट वाढण्याची शक्यता असणार आहे. फक्त हर्बज राहणार आहेत किंवा श्रब त्या ठिकाणी राहणार आहेत. मोठमोठ्या ट्रींची संख्या असेल त्या ठिकाणी मोठी असणार आहेत. एनर्जी फ्लो, इंटर प्रेसिपिटेशन, मॉइश्चर अँड न्यूट्रिएंट्स
इन द सॉईल डिक्रीज विंड व्हिलॉसिटी. आता डिक्रीज विंड व्हिलॉसिटी, मोठमोठे ट्री असणार आहे तर खालच्या साईडला त्या ठिकाणी आपल्याला हवा देखील लागणार नाही. अशा वेळेस मात्र त्या रिजनमध्ये आपल्याला फूड मटेरियल जर असेल त्या प्लांट्सला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे भेटत नाही, म्हणून त्या ठिकाणी ते डेव्हलपमेंट होऊ शकत नाहीत. ओके, त्यानंतर पुढचा पार्ट आहे स्ट्रक्चर कॅरेक्टरिस्टिक. प्लांट कम्युनिटी इज डिवायडेड इंटू द 2 कॅटेगरीज, ॲनालिटिकल अँड सिंथेटिक. ॲनालिटिकल कॅरेक्टर जर असेल ते आपण मात्र आता पुढच्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू करू.